नमस्कार, वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण तांदळाचे गोड अप्पे बनवतोय। गोड अप्पे करण्यासाठी 1 कप तांदूळ घेऊन मी ते 2 वेळेस आधी धुवून घेतले आणि नंतर रात्रभर पाण्यात भिजवत ठेवले होते। तर आता छान भिजलेले आहेत। याचं पाणी काढून टाकूया आणि मिक्सरच्या भांड्यात घालून आपल्याला हे वाटून घ्यायचे। तर वाटताना आपल्याला फार पाण्याचा वापर करायचा नाही, कारण पीठ आपल्याला फार पातळ करायचं नाही आणि आपला बारीक रवा असतो त्याप्रमाणे वाटून घ्यायचंय, म्हणजे थोडंसं जाडसरच वाटायचंय। तर यासाठी तुम्ही तांदूळ कुठलेही घेऊ शकता, जे रोज वापरता ते घेतले तरी चालेल। तर वाटताना मी फक्त 2 ते 3 टेबलस्पून पाण्याचा वापर केलेला आहे, त्यापेक्षा जास्त पाणी वापरलं नाही। तर हे असं आता पीठ तयार झालंय। हातावर घेऊन दाखवते, तर हाताला माझ्या खरखर लागतीये, असंच पीठ आपल्याला पाहिजे। आता इथे मी पाऊण कप गूळ घेतलाय, म्हणजे 3/4 कप गूळ घेतलाय। तर याच कपने मी तांदूळ घेतले होते। आता हा गूळ आपण यासोबत छान मिक्स करून घेऊया। थोड्या वेळ हे असंच ठेवून द्यायचं, म्हणजे दोन्ही व्यवस्थित मिक्स होईल। 15 मिनिट मी हे असंच झाकून ठेवलं होतं। तर आता तांदूळाचं पीठ आणि गूळ व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। यामध्ये अर्धा कप ओल्या नारळाचा कीस घालूया आणि इथे मी काही ड्रायफ्रूट्स घेतले आहेत, काजू आणि बदामचे काप करून घेतलेत, ते घालायचेत। अर्धा चमचा वेलची पूड घालूया आणि आता सगळं मिक्स करून घ्यायचंय। तर ओलं खोबरं घातल्यामुळे पीठ थोडंसं घट्ट झालेलं आहे, पण काहीच हरकत नाही, वरून तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता। पण वाटताना जर पीठ पातळ झालं तर आपल्याला नंतर काहीच करता येत नाही। थोडंसं अगदी पाणी घालतीये। आता मी व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घेतलंय। शेवटी यामध्ये अगदी 2 चिमूटच, म्हणजे पाव चमचाला थोडासा कमी आपल्याला सोडा घालायचा आहे। छान सगळं फिरून मिक्स करून घेऊया। तर सोडा घातल्यावर सुद्धा हे पीठ थोडंसं पातळ होतं। तर आता पाहिजे तसं झालेलं आहे, लगेच अप्पे बनवायचेत। अप्पे पात्र आता छान गरम झालेलं आहे। तर प्रत्येक खाण्यात थोडं थोडं मी तूप घालून घेतलंय। लगेच पीठ घालायचंय। तर पीठ आपल्याला फार भरून घालायचं नाही, थोडीशी जागा फुलायला ठेवायची आहे आणि कडेने आधी घालायचं, नंतर मध्यभागी घालायचं, कारण मध्यभागी अप्पे पात्र खूप गरम असतं आणि अप्पे पॅन छान गरम झाल्यावरच पीठ घालायचंय। तर पॅन चांगला गरम झालेला नसेल तर मग अप्पे पात्राला चिकटतात। यावर आता एक 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवूया। आता 2 ते 3 मिनिट झाली आहेत, तर झाकण काढून पाहूया। वरून चांगले कोरडे झालेत, तर पलटून घ्यायचेत। गूळ असल्यामुळे हे अप्पे पात्राला थोडेसे चिकटून राहतात, तर चमच्याच्या उलट्या टोकाने आपल्याला काढून घ्यायचेत। तर एकदम मस्त असे खरपूस भाजल्या गेलेत। सगळे अप्पे आता पलटून झालेले आहेत। खालच्या बाजूने पण भाजून घ्यायचेत। तर हे आता दुसऱ्या बाजूने पण छान भाजून झालेले आहेत। खूप एकदम मस्त असे खरपूस दिसतायत। काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आता सगळे अप्पे बनवून घ्यायचेत। आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण 20 ते 22 अप्पे तयार होतात। खायला एकदम छान लागतात। तर अवश्य बनवा आणि कसे झाले कमेंटमध्ये मला लिहून नक्की कळवा। पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।